हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. वैष्णवी हगवणेच्या बाळाची हेळसांड करणारा आरोपी निलेश चव्हाणला अखेर पोलिसांच्या ताब्यात. 10 दिवसांपासून फरार असलेल्या निलेशला नेपाळ बॉर्डरवर ठोकल्या बेड्या. हगवणे बंधूंचा मामा जालिंदर सुपेकरचा खोटारडेपणा उघड. हगवणेंना दिलेल्या शस्त्र परवान्याच्या मंजुरीवर जालिंदर सुपेकरची सही, पण कोथरूड आणि बार्जे पोलीस जबाबदार असल्याचा सुपेकरांचा दावा. पुण्यातील हगवणे बंधूंच्या अडचणीत वाढ. खोटी माहिती देऊन शस्त्र परवाने मिळवल्याप्रकरणी शशांक आणि सुशील विरोधात गुन्हे दाखल. ठाण्यातला हेर रवींद्र वर्मानं पाकिस्तानी एजंटनं दिली होती तब्बल 14 युद्धनौका आणि पाणबुड्यांची माहिती. हनी ट्रॅपमध्ये अडकून वर्मानं केली देशाशी गद्दारी. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफांचे चिरंजीव नावीद यांची निवड. सतेज पाटलांना धक्का. गोकुळ दूध संघावर महायुतीचं वर्चस्व. शरद पवार आणि अजित पवारांच्या एकत्र येण्याला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचा विरोध. खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप. सरकारी महिला नोकरदारांनी लाटला लाडक्या बहिणींचा लाभ. 2752 महिला नोकरदारांनी घेतले 9 महिन्यांचे हप्ते. अपात्र असूनही लाटले लाडकी बहीण योजनेचे 3,58,00,000 रुपये. मुंबई 481 धनाढ्यांनी थकवला 14,000 कोटींचा मालमत्ता कर. मुंबई भाजपा उपाध्यक्ष रवी राजांकडून कर बोडव्यांची यादी सादर. कर वसुली करा, रवी राजांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. कोल्हापुरात 40 वर्षांच्या महिलेला साखळ दंडानं बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघड. कोल्हापूर पोलिसांनी केली महिलेची सुटका. नीट पीजी परीक्षा 15 जूनला एकाच शिफ्टमध्ये. सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल. 2 शिफ्टमध्ये एकाच काठिण्य पातळीच्या प्रश्नपत्रिका असंभव असल्याचं कोर्टाचं निरीक्षण. राज्यभरात झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. आंबा, संत्रा, द्राक्षांच्या बागा उद्ध्वस्त. हातातोंडाशी आलेली पिकं जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्यांचा टाहो. भारताची युद्धनौका INS विक्रांतला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट. नौसैनिकांशी चर्चा. संपूर्ण युद्धनौकेची पाहणी. हेडलाइन्स ब्रॉट